हरे कृष्णा. मैत्रिणींनो, आपण सुरुवात करूया प्रार्थनेने. ओम अज्ञानतिमिराधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे आजच्या गीतामृतच्या आपल्या मालिकेमध्ये स्वागत. आज आपण 5, 6 आणि 7 असे 3 श्लोक बघणार आहोत. तर काल चौथ्या श्लोकावर तुम्ही पवित्र लीला माताजींकडून ऐकलंच असेल. चौथ्या श्लोकामध्ये आणि 5व्या श्लोकामध्ये आज 5 आणि 6, 6 आणि 7 एकमेकांशी कनेक्टेड आहे. आणि 5वा जो श्लोक आहे तर त्याच्यामध्ये आपण बघूया की भगवंत काय सांगत आहेत 5व्या श्लोकामध्ये. म्हणजे हे 4 आणि 5 लागूनच आहेत, पण मी 5वा श्लोक म्हणते आता. अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा. हे भगवंतांचे ना, मी पूर्ण आता श्लोक पूर्ण 5वा वाचलाय, पण मी पूर्ण भाषांतर वाचते 4थ्या आणि 5व्या श्लोकाचं. बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्ती, क्षमा सत्य इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुख आणि दुःख जन्म मृत्यू भय निर्भयत्व अहिंसा समत्व संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण बघूया की अहिंसा समत्व संतुष्टी तपस्या दान आणि यश हे यामध्ये भगवंत काय आपल्याला सांगत आहेत. तर अहिंसा हे वेगवेगळे अहिंसा समता तप दान आणि यश की हे भगवंतांनी वेगवेगळे गुण सांगितलेले आहेत. आणि याच्यातून आपणच्या पद्धतीने समजून घेतो हे गुण. आणि भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये काय सांगत आहेत हे आपण बघूया. आता अहिंसा म्हणजे बऱ्याच जणांना, प्रत्येकाला नाही म्हणजे आपल्याला पहिलं आपल्याला ही भगवद्गीता जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण आपल्या धारणेने आपल्यावर बालपणीचे जे काही संस्कार झालेले आहेत, जे काही ऐकलेलं आहे, ज्या वातावरण त्या दृष्टीने आपण बघतो. तर अहिंसा म्हणजे काय की आपल्याला कसं वाटतं की हिंसा म्हणजे काय की आपल्याला वाटतं की एखादी जीवित हत्या करणं, एखाद्या जीवाला मारणं किंवा एखाद्याचा वध करणे, त्याला म्हणतात, आपण त्याला अहिंसा म्हणतो. आणि ह्या गोष्टी जर आपण केल्या नाही तर आपण त्याला काय म्हणतो, मग ही अहिंसा आहे. म्हणजे आम्ही हिंसा करत नाही कुठली. किंवा असं बराच वेळा आपण म्हणतो ना की शाकाहारी लोक जे असतात ना, की आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही मांसाहारी नाही, म्हणजे आम्ही कुठल्या जीवाला मारून खात नाही किंवा आम्ही कुणाची हिंसा करत नाही. तर आता भगवंत इथे काय सांगत आहेत, अहिंसा म्हणजे नेमकं काय. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अहिंसा म्हणजे की इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय. म्हणजे आता काहीही न करणे होय म्हणजे दुःखात किंवा भ्रमात लोटणे म्हणजे काय की अहिंसा म्हणजे कधी कधी असं आपल्याला वाटतं की शारीरिक आपण काही हत्या केली तरच आपण काहीतरी, आपण असं समजतो की आपल्याकडून काहीतरी वध झाला किंवा एखाद्या प्राण्याला मारलं गेलं. पण तसे नाहीये. जेव्हा आपण, अहिंसा म्हणजे काय की जेव्हा आपण इतरांना आपल्या शब्दाने, म्हणजे असं म्हणतात ना की एखाद्याची कृती एवढी एखाद्याने आपल्या विरोधात कृती किंवा आपल्याला चुकीचं खूप काही अपमानास्पद हे केलं तर ती कृती, शारीरिक कृती एवढी आपण लक्षात ठेवत नाही किंवा आपण ती विसरून जाऊ शकतो काळानुसार. परंतु जिभेच्या तून जे शब्द बाहेर पडले तर ते म्हणतात एखाद्या तीरासारखे असतात. मग तसं आपण आपल्या शब्दांनी एखाद्याला दुखावणे
किंवा त्याला दुखावणे म्हणजे नाराज हा शब्द खूप त्याच्यापेक्षा हे आहे की त्याला दुखावणे, त्याला दुःख देणे. तर ही पण एक प्रकारची हिंसा आहे. तर ही कुठल्याही गोष्टीची म्हणजे ही एक तपश्चर्या आहे. थोडक्यात काय की तपश्चर्या आहे अशी अहिंसा म्हणजे. अहिंसा म्हणजे असं काय आहे का की अहिंसा म्हणजे काय की जेणेकरून लोकांना असं काही ट्रेनिंग द्यायचं, प्रशिक्षण द्यायचं की या मनुष्य देहाचा ते व्यवस्थितरित्या पुरेपूर उपयोग करू शकतील. तर असं काय प्रशिक्षण आहे की आपण म्हणू शकतो की ती अहिंसा आहे. तर हा मनुष्य देह आपल्याला आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी दिलेला आहे. आणि जेव्हा आपण याचा उपयोग या कारणांसाठी न करता, आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी न करता इतर गोष्टींसाठी करतो या शारीरिक देहाचा उपयोग, तेव्हा ती एक प्रकारची हिंसाच आहे. म्हणून आपण बघू शकतो की ज्या योगे सर्वसामान्य लोक जे असतात त्यांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते. अशा आध्यात्मिक सुखामध्ये जी प्रगती होते त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने अहिंसा. म्हणजे जोपर्यंत आपण आपले इंद्रिय, प्रत्येक गोष्ट आपण इंद्रिय, आपली वाणी असेल, आपली जिव्हा असेल, जे काही असेल ते आपण जोपर्यंत भगवंतांच्या सेवेत लावत नाही तोपर्यंत एक प्रकारे आपण हिंसा करत आहोत. आणि जेव्हा जोपर्यंत आपण लोकांना हे शिकवत नाही, हे ज्ञान आपण देत नाही भगवद्गीतेचे, तोपर्यंत एक प्रकारे आपण काय करत आहोत, हिंसा करत आहोत. म्हणून हिंसा हा शब्द हा एवढा हे नाही की शारीरिक स्तरावरच काही वध झाला, हत्या झाली तर त्याच्यासाठीच वापरला जातो, तर नाही. तर जोपर्यंत आपण भगवत भक्तिमय सेवांमध्ये आपले इंद्रिय लावत नाही तोपर्यंत आपण त्या इंद्रियांप्रती किंवा इतरांप्रती कोणीही असेल त्याच्या प्रती आपण काय करत आहोत, हिंसा करत आहोत. म्हणून अहिंसा ह्या शब्दाचा खरा अर्थ काय की जेव्हा आपली इंद्रिय पूर्ण किंवा इतरांनाही आपण तसं ट्रेनिंग देतो, प्रशिक्षण देतो आणि इतरांनाही आपण त्या सेवेमध्ये युक्त करतो, तेव्हा ती अहिंसा आहे. आणि जोपर्यंत आपण या इंद्रियांचा उपयोग पूर्णपणे इंद्रिय भोगांमध्ये, पूर्ण सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण हे झालेलो आहोत, मग्न होऊन गेलेलो आहोत आणि भगवंतांना विसरून त्या इंद्रियांचा उपयोग चुकीच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा आपल्या दृष्टीने आपण समजू शकतो की त्याला आपण चुकीचं काय केलंय की आम्ही इंद्रिय तृप्ती म्हणजे आम्ही आमचा आनंद घेतोय जीवनाचा, परंतु ती एक प्रकारे हिंसा आहे. म्हणून अहिंसा म्हणजे काय की ज्या योगे सर्वसामान्य लोकांना सुद्धा आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते, त्यांची आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होते, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला अहिंसा म्हणतात. तर हा झाला अहिंसेचा गुण. आणि दुसरा म्हणजे समता. आता समता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आताच्या काळामध्ये स्त्री पुरुष समानता याचं फक्त नुसतं वारं वाहतंय, की असं प्रत्येक ठिकाणी की स्त्रियांना पण तोच अधिकार पाहिजे, स्त्रियांना पण अधिकार पाहिजे पुरुषांनी इतका. खरे तर हे आपलं किती भाग्य आहे की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रिया म्हणजे आपल्या इतिहासात जरी बघितलं आपण तरी स्त्रियांना म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये जिथे त्यांना कुठला अधिकार पण नव्हता, तिथे आपल्या देशात म्हणजे आपल्या इतिहासामध्ये स्त्रिया ह्या राज्यकारभार केलेला आहे त्यांनी त्या राज्यपदावर बसून. म्हणजे इतका स्त्रीला सन्मान आहे आपल्या संस्कृतीमध्ये. परंतु आधुनिक ह्याच्या युगामध्ये आपण बघतो की हे चुकीच्या पद्धतीने हे वारं वाहत आहे. तर आता हा भाग दुसरा आहे हा विषय, पण एक विषयाला धरून आलं म्हणून सांगितलं. तर ही समता म्हणजे काय की जेव्हा राग आणि द्वेष यातून आपण पूर्णपणे मुक्त होतो, तेव्हा त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो समता. आता ज्या ठिकाणी आध्यात्मिक आसक्ती म्हणजे आध्यात्मिक असं अत्याधिक, ज्या ठिकाणी खूप अति आसक्ती आहे एखाद्या गोष्टीची किंवा अधिक आसक्ती किंवा अधिक अनासक्ती म्हणजे कुठली मर्यादेच्या बाहेर जर गेली तर ती काय आहे, ती या म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं, एकदम अनासक्ती आणि एकदम आसक्ती ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी योग्य नाहीयेत. मग द्वेषरहित म्हणजे कुठलाही द्वेष न करता अनासक्त होऊन आपण ह्या भौतिक जगाचा स्वीकार केला पाहिजे. आणि कृष्ण भावनेमध्ये जे काही अनुकूल आहे ते स्वीकारणे आपल्या भगवत भक्तीसाठी, आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग करणे म्हणजे त्याला म्हणतात समता. आता हा प्रश्न पडला असेल की समता असा आपण हा शब्द कसा काय, समान हा शब्द आपण कसा काय त्याला वापरू शकतो. कृष्ण भावना भावित मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये उपयुक्त असणाऱ्या शाश्वत गोष्टींचे कर्तव्य असते, अन्यथा त्याला स्वीकार करण्यासारखे अथवा त्याग करण्यासारखे काहीही नाही. म्हणजे जो भगवत भक्तीमध्ये असतो तर त्याला त्याग कुठल्याच गोष्टींचा करायचा नाहीये. त्याला फक्त काय करायचं आहे भगवत भक्तीमध्ये की जे काही भगवंतांच्या सेवेसाठी उपयुक्त आहे ते पण स्वीकारायचं आहे.
आणि दुसऱ्या गोष्टींचा त्याग करायचा म्हणजे तीच गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये करायची आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींचा आपोआप आपल्याला आपण त्या गोष्टींचा त्याग करत असतो. म्हणून आपण बघू शकतो की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही गोष्टीचा म्हणजे भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी हे श्लोक पण आलेले आहेत की भगवंत काय सांगतात की ह्या भौतिक जगामध्ये तुम्ही राहताना सुख दुःख उन्हाळा पावसाळा हे सगळे जे काही आयुष्यामध्ये येत राहील त्याला स्थिर समचित्ताने जो स्थिर चित्ताने सामोरा जातो तेव्हा तो भगवंत म्हणतात की तो मला प्राप्त होतो. कारण हे भौतिक जग हे नेहमी परिवर्तन होत असतं. आज सुख आहे उद्या दुःख आहे, आजची परिस्थिती उद्या राहणार नाही, उद्याची परिस्थिती परवा राहणार नाही. म्हणजे काय आहे, हे परिवर्तन इथे होत राहतं. आणि या परिवर्तनामध्ये जो एक भगवंतांचा भक्त आहे तर तो जाणू शकतो बुद्धिमान व्यक्ती की हे परिवर्तन हे ह्या जगाचा गुणधर्म आहे. मग हे परिवर्तन होत राहणार आहे. आज माझ्या जीवनामध्ये आनंद आहे कदाचित तो नसेल, किंवा आज माझ्या जीवनामध्ये दुःख आहे कदाचित ते नसेल काळानुसार उद्या. मग तो जे हे समजून घेतो आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कुठलाही कोणालाही दोष न देता द्वेष न करता येणाऱ्या परिस्थितीला तो सामोरे जातो आणि ही भगवंतांची जी काय आहे भगवंतांची कृपा आहे असं समजून त्याला सहन करतो, तेव्हा ती खऱ्या अर्थाने समता होते. आणि म्हणतात ना की आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची खूप काही आसक्ती आणि खूप काही अनासक्ती म्हणजे ह्याचा कुठल्याही गोष्टीचा खूप त्याग करणं आणि कुठल्याही गोष्टीचा खूप मोह स्वीकारणं मोह करणे. तर या दोन्ही गोष्टी घातक आहेत. की असं म्हणतात ना की मला आता आठवत नाही मी कोणाच्या लेक्चरमध्ये ऐकलं की साधारण ब्रह्मचारी असतील किंवा जे संन्यासी जे कोणी भक्त असतात वैष्णव ब्रह्मचारी किंवा भगवंतांचं पूर्ण जीवन समर्पित आहे ते ना एखादा मृत्यू झाला तर असं म्हणतो ना की अंत्यविधीला ब्रह्मचारी येत नाहीत किंवा एखाद्या विवाह कार्यामध्ये ब्रह्मचारी येत नाहीत. तर ते काय येत नाहीत तर जे अंत्यविधीचा जो हे असतो तिथे अतिशय दुःख असतं आणि असे काही कार्य असतात आनंददायी की तिथे अतिशय आनंद असतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी स्थिर नाहीयेत, ह्या दोन्ही गोष्टी शाश्वत नाहीयेत. म्हणून अशा ठिकाणी ब्रह्मचार्यांना हे केलेलं नाहीये की ह्या दोन्ही ठिकाणी जाऊ नये. म्हणून या दोन्ही गोष्टी पण अशी अतिशय आसक्त होणं आणि अतिशय अनासक्त होणं या दोन्ही गोष्टी डेंजरस आहेत. म्हणून समता म्हणजे काय की ज्या गोष्टींचा कृष्ण भावनेमध्ये आपल्याला उपयोगी होऊ शकतो, अनुकूल्यसे प्रतिकूल्यसे रूप गोस्वामींचा तो एक खूप सुंदर श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये रूप गोस्वामी सांगतात की जे अनुकूल आहे ते स्वीकारणं, प्रतिकूल आहे त्याचा त्याग करणं. तर ती खऱ्या अर्थाने समता म्हणू शकतो. आता इथे तुष्टी एक शब्द वापरलेला आहे. आता हा तुष्टी म्हणजे काय की मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये. भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावरच त्याने समाधान मानणे म्हणजे तुष्टी होय. की आता तसं पाहिलं गेलं तर आताचं जीवन आहे का हो असं? आपल्याला इतकं काही अधिक काही करायचं असतं. अधिक काही करून अधिक गोष्टींचा मोह आपल्या जीवनामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच म्हणतात ना माणूस फक्त धावतोय. इतका धावतोय की त्यांनी त्याच्या जीवनामध्ये आनंद गमावला आहे. सुख आणि आनंद यामध्ये फरक आहे. सुख हे शाश्वत नाही, परंतु आनंद हा आपल्या मान्यावर आहे. परंतु आता आपण काय केलंय की आपल्या जीवनामध्ये आनंद गमावलेला आहे आणि सुखाच्या मागे धावत आहोत. त्यामुळे अधिकाधिक मिळवायचे, मला हे, मला ते, त्याच्या मागे इतके धाव करतोय. तसं पाहायला गेलं तर जीवन जगण्यासाठी किती किती गोष्टी लागतात आपल्याला. परंतु आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण आपलं लाईफस्टाईल असं लक्झरी करून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा मोह पण वाढत आहे. तर इथे सांगितलेलं आहे की असे अनावश्यक म्हणजे जी गरज नाहीये ज्या गोष्टींची, जी गरज नाही त्या गोष्टींना टाळून ज्या भौतिक वस्तूंचा अधिक संग्रह करू नये आणि आहे त्यात भगवंतांनी जे दिलेलं आहे त्यात समाधान मानणे. म्हणजे असं आहे का की असेल हरी तर देईल खाटल्यावरी म्हणजे मला काहीच करायचं नाही, जे भगवंतांनी दिले त्यात हे करायचं नाही, असा पण त्याचा अर्थ होत नाही. परंतु आपल्याला जे गरजेपेक्षा जास्त गोष्टींचा संग्रह करणे आणि ते करू नये म्हणजे जे त्याच्या मागे न धावू नये आणि भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावर समाधान मानणे म्हणजे त्याला म्हणतात तुष्टी. तर ही तुष्टी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण सध्या पहिला विचार जर केला आताच्या काळामध्ये तर आपण सगळ्यांनी गमावलेली आहे. कारण प्रत्येकाला मोह आहे काही ना काही गोष्टी मिळवण्याचा. एक गोष्ट पाऊल उचललं परत दुसरं पाऊल उचललं की परत तिसरं पाऊल. तर ही शृंखला आपली थांबतच नाहीये आणि कधीही एकदम असा अनपेक्षितपणे एखादा पाहुणा येतो तसा आपला मृत्यू येऊन एका क्षणात सगळं हरण करतो आपल्याकडून. तोपर्यंत तरीही आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत नाही. म्हणून भगवंतांच्या कृपेने आपल्याला जेवढं काही आवश्यक आहे ते कर्तव्य करणे आणि जे काही मिळत आहे त्यावर समाधान मानणे याला म्हणतात तुष्टी. आता तपसा, तपसा हा एक शब्द आहे. तपसा म्हणजे काय
की तपश्चर्या, आपल्याला सगळ्यांना माहिती की तपश्चर्या करणे. वेदांमध्ये वेगवेगळे विधी विधाने सांगितलेले आहेत, की जसं तपामध्ये आपण बघतो की जे भक्त असतात, वैष्णव असतात, जे भगवंतांचे, ते कुठेतरी तपश्चर्या त्यांच्या जीवनामध्ये करत असतात. जसं त्याच्यामध्ये उदाहरणार्थ प्रातःकाळी सकाळी उठणे, स्नान करणे, आणि उठून जप जप करणे, जे काही भगवंतांचं नामस्मरण करणे. आता किती आपल्याला किती वाटतं पहाटे उठावं किंवा पहाटे उठून जावं. म्हणजे पहाटे 5ला मंगल आरती असते मंदिरामध्ये सुद्धा. तर एखादी गोष्ट आपल्याला जर करायची म्हटलं तर आपल्याला किती त्याचं 2 दिवस की नाही, आता मला हे करायचंय, मला करायचं, तरी ते आपल्याकडून होत नाही. तर ही जीवनामध्ये ही अशी स्वच्छेने ही तपश्चर्या स्वीकारणे, आणि ती तपश्चर्या स्वीकारणे, तेव्हा त्याला म्हणतो आपण, त्याला आपण तपश्चर्या किंवा तप म्हणू शकतो. की जसं आज एकादशी आहे, महिन्यातून 2 वेळा एकादशी येते, आणि एकादशी जेव्हा येते तेव्हा आपल्या मनामध्ये काय असतं, आपल्याला जर माहिती, अरे उद्या एकादशी आहे का, म्हणजे आपल्याला एकादशीचा आनंद नसतो, परंतु उद्या एकादशी, उद्या उपवास धरावा लागेल, उद्या फराळ काय करायचं, म्हणजे आपल्या मनामध्ये हे विचार येतात. म्हणून आपण बघू शकतो की ही तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये स्वतःहून आपण स्वीकारतो, की पहाटे उठायचं, स्नान करायचं, शुचिर्भूत व्हायचं, भगवंतांचं नाम घ्यायचं, जे काही हरिनाम आहे त्याचा जप करायचा, आणि महिन्यातून ह्या 2 एकादशींचं पालन करायचं. आणि जेव्हा स्वच्छेने आनंदाने आपण ह्या जी गोष्टी आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, तेव्हा आपण त्याला तपश्चर्या म्हणू शकतो. आणि कधी कधी काय होतं की काही काही गोष्टी आपण करायच्या म्हणून करतो, मग ते शारीरिक कष्ट वाटतं आपल्याला. तपश्चर्या आणि कष्ट यामध्ये फरक आहे. कष्ट कसे असतात की आता आपल्याला पर्याय नाही, काही काही ठिकाणी ते आपल्याला करावं लागतं. आणि तपश्चर्या म्हणजे काय, की आपण स्वतःहून आनंदाने ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेली आहे. तर जेव्हा आपण या तपश्चर्याच्या भावनेतून या गोष्टींकडे बघतो, तेव्हा की नाही, मला हे जीवनामध्ये ही तपश्चर्या करायची आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचंय, तेव्हा ती तपश्चर्या. आणि जेव्हा एखादी गोष्ट, चला आली एकादशी, आज हा उपवास चला करायचाय म्हणून करायचा, म्हणजे आहे तो आपला पहिल्यापासून, तर ही भावना वेगळी. म्हणून वैदिक आदर्श ह्याच्यानुसार, आदेशानुसार अशा खूप काही तपश्चर्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ह्या तपश्चर्या म्हणजे काय, की आपल्या शारीरिक थोडे कष्ट घेणे. की जसं सकाळी उठून सकाळचा वेळ हा जपासाठी खूप चांगला असतो, हरिनाम घेण्यासाठी, परंतु आपल्याला सकाळचा वेळ हा त्याच्यासाठी देणे किंवा उठणे, तर हे आपल्याला नको वाटतं. म्हणजे ही काय आहे, की जे काय एखादी गोष्ट नको आहे पण ती करायची आहे आपल्याला, तर त्याला म्हणतात तपश्चर्या. म्हणून आपण बघू शकतो की ही तपश्चर्या ही आपल्या जीवनामध्ये किती गरजेची आहे. आणि या तपश्चर्याने काय होतं, की आपण आध्यात्मिक प्रगती होते आपली, आणि आपण सत्वगुणामध्ये हळूहळू सत्वगुणामध्ये जातो. जसं की त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो की असे उपवासाचे वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आलं आहे, की जे तमोगुणयुक्त आणि रजोगुणयुक्त पण असे असतात. तमोगुणी ज्या काही वेळ दिलेल्या असतात, रजोगुणी, तर त्याने काय होतं की आपल्या आध्यात्मिक प्रगतीची वाढ होत नाही, परंतु वेदांनुसार केलेल्या उपवासाने आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होते आपले, की जसं एकादशीचं पालन आपल्या सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर आता दान हा एक आलेला आहे, की दान म्हणजे काय. दान आता प्रत्येकाला असं शास्त्रानुसार सांगितलंय, की रूप गोस्वामी सांगतात की व्यक्तीने आपल्या उत्पन्नातून 50% दान सत्कार्यासाठी द्यावे. आता सत्कार्य म्हणजे काय, की प्रत्येकाला हा प्रश्न पडतो, की सत्कार्य म्हणजे काय, की कोणाला काही समाज परोपकारी कार्य वाटतं, किंवा कोणाला काय वाटतं, अन्नदान वाटतं, असं प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. परंतु भगवंतांनी आपल्याला हे दान म्हणजे हे नेमकं काय आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे सत्कार्य म्हणजे काय, की हे सर्वोत्तम कार्य आहे तसं पाहायला गेलं तर. परंतु हे दान आपण कुठे दिलं पाहिजे, जिथे कृष्ण भावनेमध्ये ज्या गोष्टी संलग्न आहेत अशा ठिकाणीच आपण हे दान दिलं पाहिजे. की जसं आपण म्हणतो, बरोबर शास्त्रांमध्ये सांगितले की ब्राह्मणांना दान दिले पाहिजे. आता ह्या ब्राह्मणांना दान का द्यायचं, कारण ब्राह्मण हे काय करतात, भगवंतांची सेवा करत असतात, समाजाची सेवा करत असतात, त्यांना वैदिक ज्ञान, भगवंतांप्रतीचं ज्ञान देत असतात, आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या उपजीविकेसाठी तेवढा वेळ नसतो बाकीच्या गोष्टींसाठी, म्हणून अशा ब्राह्मणांना दान दिले पाहिजे. परंतु आता जर विचार केला तर असे ब्राह्मण आहेत का हो या जगात, जन्माने ब्राह्मण नाही, की त्याच्या कृतीने, त्याच्या आचरणाने ते ब्राह्मण पाहिजेत. मग आताच्या काळामध्ये कोणी ब्राह्मण आहे का, आताच्या काळामध्ये तर शूद्रापेक्षा पण खालची परिस्थिती आहे. मग अशा वेळेस आपलं दान, जसं मी मगाशी म्हटलं की तपश्चर्या पण रजोगुणी तमोगुणी असती त्याच्यामध्ये, मग तसं दान पण रजोगुणी तमोगुणी आणि सत्वगुणी असतं. तर आपलं दान आपण योग्य ठिकाणी देणं ही आपली जबाबदारी असते. जर आपण ते दान योग्य ठिकाणी दिले नाही, जर समजा आता फॉर एक्झाम्पल आहे की एखादा भिकारी कोण पैसे मागतोय आपल्याला, आपल्याला दया त्याच्यावर,
त्याला माझ्या पर्समध्ये 50 रुपये आहेत, मी त्याला दिले. आणि ते 50 रुपये त्याला दिले, त्यांनी त्या 50 रुपयाचं जर जाऊन कुठे दारू बिरू पिला, सिगारेट ओढली, म्हणजे चुकीच्या गोष्टी केल्या, तर ते जे पाप आहे, तर ते जो दान देतो त्यालाही ते लागतं. म्हणलं दान योग्य ठिकाणी, सत्वगुण असणाऱ्या ठिकाणी देणं आपलं दान, तर हे आपलं आपलं कर्तव्य, ते आपण पाहून दिलं पाहिजे, कारण त्याची आपल्याला मिळते. म्हणून हे दान कुठे दिलं पाहिजे, की जिथं भक्तांची सेवा होत आहे अशा ठिकाणी. भले प्रचार कार्यामध्ये देऊ शकतो, जे काही प्रसाद बनतो त्या कार्यामध्ये देऊ शकतो. किती अगणित अगणित गोष्टी आहेत की जिथे भगवान श्रीकृष्णांची सेवा होते, त्या ठिकाणी असे दान दिले पाहिजे. आणि आता आपण ब्राह्मण जर म्हटलं, तर आपल्या डोळ्यासमोर असं पर्टिक्युलर एकदम ब्राह्मण जात, म्हणजे ब्राह्मण जात, जे ब्राह्मण ज्या समाजात जन्मले ते लोक आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात. परंतु नाही, आताच्या काळामध्ये कुणीही ब्राह्मण, तर आपण सगळे शूद्र आहोत. म्हणून आपण बघितलं पाहिजे की दान पण आपण ब्राह्मणांना, म्हणजे ब्राह्मणाला म्हणायचं की जो भगवान श्रीकृष्णांची सेवा करतोय, भगवंतांसाठी त्याचं जीवन समर्पित आहे, तो कोणीही असू शकतो. एका खालच्या जातीमध्ये पण तो जन्मलेला असेल, किंवा कुणी ब्राह्मणही असेल, जन्माने ब्राह्मण असेल, मग कुठल्याही कुळाचा तो, कुठल्याही जातीचा तो असू शकतो. मग अशा ठिकाणी आपलं अशा संन्याशांना, अशा ब्रह्मचार्यांना, अशा ब्राह्मणांना आपले दान देणे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये ते दान लावणे, तर ते खऱ्या अर्थाने ते दान आहे. आणि त्या दानाची कुठलीही प्रतिक्रिया आपल्याला येत नाही, तर त्याची नोंद होती. की जसं आतापर्यंत आपण बघत गेलोय, स्वर्ग, पुण्य आणि पाप, पुण्य आणि पाप, तर त्या पाप पुण्याच्या पलीकडे होतं. तर मग हे दान सुद्धा आपण, त्या दानाची प्रतिक्रिया आपल्याला आली नाही पाहिजे. ते चुकीच्या ठिकाणी जर वापरलं, तर त्या पाप आपल्यालाही, त्या पापामध्ये आपण सहभागी होतो. म्हणून श्रीमद भगवद्गीतेनुसार दान मध्ये युक्त आहे. तर आपण नेहमी दान भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये देणं हे आपण गरजेचं आहे, हे पण घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की अयोग्य कार्यासाठी दान देऊ नये, की जसं मी मगाशी म्हणजे रजोगुण आणि तमोगुण अशा ठिकाणी आपलं दान देऊ नये. दुसरं आहे की यश. यश म्हणजे काय, की यश म्हणजे काय, की भगवंत काय सांगतात, यशाची व्याख्या काय, की असं वाटतं की भौतिक दृष्टीने एकदम श्रीमंत आणि चांगल्या श्रीमंत कुटुंबामध्ये, परिवारामध्ये आपला जन्म होणं, सगळे भौतिक ऐश्वर्य असणे, समाजामध्ये मान प्रतिष्ठा असणे म्हणजे यश. अरे हा माणूस, ही व्यक्ती किती यशस्वी आहे. परंतु नाही, शास्त्रानुसार यश काय असावे, चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की एक भगवंतांचा एखादा व्यक्ती भगवंतांचा महान भक्त म्हणून ओळखला जातो, तेव्हा तो प्रख्यात होतो. हे त्याचं वास्तविक यश आहे. आणि कृष्ण भावनेमध्ये जर असा व्यक्ती विख्यात झाला, प्रसिद्ध झाला, तर तो तो सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती ठरतो. आणि भौतिक दृष्ट्याही यश प्राप्त करू दे एखाद्या व्यक्तीने, तरी तो अपयशीच असतो. म्हणजे जीवनाचं यश काय, की भगवंतांचा भक्त बनणे. की जसं आपण बघितले की जसं यशामध्ये आपण म्हटलं की अर्जुनने काय केलं, भगवंत युद्ध केलं. परीक्षित महाराज, की जसे हे ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, भगवंतांच्या शुद्ध भक्तांमध्ये गणना होते. गोपी सगळ्यात वरचा स्तर आहे गोपींचा. तर यांनी काय केलं, की यांनी भगवंतांचे भक्त आहे, ते भगवंतांचे भक्त असल्यामुळे ते विख्यात, भगवंतांपेक्षाही प्रख्यात आहेत तसा विचार केला तर. म्हणून हे खरं यश आहे, की ना की भौतिक दृष्टीने अरे माझ्याकडे खूप चांगलं ऐश्वर्य आहे, मोठी गाडी आहे, मोठा बंगला आहे, माझ्याकडे खूप काही गोष्टी आहे, सगळी सुख माझ्या पायाशी लोळून घेत आहेत, म्हणजे मी सगळ्यात समाजामध्ये यशस्वी व्यक्ती किंवा माझा ऐश्वर्य. तर नाही, तोपर्यंत आपण खरं तर भगवंतांची भक्ती जर करत नसेल, किंवा भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नसेल, तर आपल्यासारखा गरीब भिकारी आपणच असू. कारण आपण आध्यात्मिक दृष्ट्या सगळ्यात गरीब आणि सगळ्यात अतिशय गरीब आहोत. म्हणून आपल्याला श्रीमंत बनायचंय आणि यश आपल्याला जे काय यश आपल्याला प्राप्त करायचंय, अर्थाने भगवंतांची सेवा करणे हे यश आहे. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की हे 5व्या श्लोकामध्ये अतिशय थोडक्यात, कारण याच्यावर बोलल इतकं कमी आहे, पण मी फास्ट आहे. तर हे अहिंसा, समता, तुष्टी, दान आणि यश गुण आपण बघितले. तर ह्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की अहिंसा म्हणजे नेमकी अहिंसा काय, भगवंतांच्या सेवेमध्ये आपली इंद्रिय लावणे. आणि जोपर्यंत आपण हे इंद्रिय तृप्तीमध्ये लावतोय, तोपर्यंत एक प्रकारे हिंसा करत. आणि समता म्हणजे काय, की ज्या काही गोष्टी भगवंतांच्या सेवेसाठी अनुकूल आहेत आणि ज्या प्रतिकूल आहेत त्याचा त्याग करणे, ती खऱ्या अर्थाने समता. आणि तुष्टी म्हणजे काय, की जे काही खूप गोष्टींचा अत्याधिक, म्हणजे खूप भौतिक मागे न लागता जे काही गरजेपुरतं आहे ते मिळवणे आणि आहे त्यात समाधान मानणे, याला म्हणतात
तुष्टी. तप म्हणजे काय की भक्तिमय जीवनामध्ये काही तपश्चर्या आपण स्वतःहून आनंदाने स्वीकारणे, की जसं एकादशीचं पालन असेल, पहाटे उठणे असेल, हंप असेल, वैष्णवांचा संघ, जे काही असेल, थोडा इंद्रियांना थोडा आपण म्हणतो ना 2-3 दिवस प्रोग्रामला की आपण नाही आता बस झालं, 2-3 दिवस झाले आता झालेलं, आता खूप झालं. काय की आपण नको काही असं आपल्या इंद्रियांना थोडंसं ताण पडला आध्यात्मिक जीवनामध्ये की ते आपल्याला ती गोष्ट नको वाटते. तसे तर स्वतःहून काही तपश्चर्या जीवनामध्ये स्वीकारणे आणि दानामध्ये पण आपण बघितलं की कशा प्रकारचं दान आपण दिलं पाहिजे की ज्याद्वारे भगवंतांच्या सेवेमध्ये त्याचा उपयोग होईल. आणि की बघ चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे यश म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा विख्यात प्रख्यात भक्त होणं किंवा एक चांगला भक्त बनणे, तर हे खरं यश आहे. तर अशा पद्धतीने श्लोक बघितला. मैत्रिणींनो, आपण आता थोडस 6व्या आणि 7व्या श्लोकाकडे वळूया. 6वा आणि 7वा श्लोक आहे तो भगवंतांचा ऐश्वर्य आहे हे आपल्याला सांगते. भगवंतांचं ऐश्वर्य आतापर्यंत आपण ऐकत आलो, परंतु हेच भगवंतांना आपण जर जाणून घेतलं व्यवस्थितरित्या तर आपल्याला भगवंतांप्रतीचं प्रेम जागृत होऊ शकतं. तर ते आपण बघूया. 6वा श्लोक. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्था मध्वा वा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून अर्थात माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. आता ह्या जगाची निर्मिती कशी होतीये, कशा पद्धतीने हे आपण वारंवार बघितलेलं आहे की ब्रह्मदेव पासून सगळं ब्रह्मदेवांनी सगळी निर्मिती केली आहे. परंतु इथं भगवंत काय सांगतात, सप्तर्षिगण 7 ऋषी आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी मनु म्हणजे मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून आणि अर्थात माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवर म्हणजे जी काही जीव आहेत सगळीकडे वेगवेगळ्या ग्रहांवर ब्रह्मांडांवर, तर त्यांची उत्पत्ती यांच्यापासून होते. तरी ते भगवंत काय सांगत आहेत की ह्या विश्वातील प्रजेची मूळ वंशावळ सांगत आहे. ही वंशावळची येते. ब्रह्मदेव हे भगवंतांच्या काय आहेत, हिरण्यगर्भ नामक शक्तीपासून जन्मलेले सर्वप्रथम जीव आहेत. आणि ब्रह्मदेवांपासून मग हे 7 महर्षी, मग त्याच्यापूर्वी हे 4 चतुष्कुमार ज्यामध्ये सनक, सनंद आणि सनातन सनत कुमार हे येतात आणि नंतर 14 मनु प्रकट होतात आणि या 25 महर्षींना संपूर्ण ब्रह्मांडातील जीवांचे प्रजापती म्हटले जातं. तर आता ह्याच्यातले प्रजापती म्हणजे आपण चतुष्कुमार होते तर ब्रह्मचारी आहेत, बाल ब्रह्मचारी. मग ते कसे होऊ शकतात, तर याच्यामध्ये शब्दशः अर्थ आपण बघू शकतो की प्रत्येक अशा असंख्य ब्रह्म आहेत आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडाला हा एक सेट आहे. आणि प्रत्येक ब्रह्मांडाला म्हणजे ते प्रजापती ते तिथलं ते निर्मितीचं कार्य करत असतात. तर हे आपण ह्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की हे सगळ्याच ब्रह्मांडासाठी लागू होत नाही, तर प्रत्येक हे भगवंत जे सांगतात सप्तर्षिगण महर्षी हे प्रत्येक ब्रह्मांडासाठी हा एक सेट आहे. तर ही भगवंतांचं म्हणजे आणि ते ब्रह्मांड किती आहेत की जसं आपल्या हातावर पायावर किती रोमचित म्हणजे किती छोटे छोटे केस आहेत ते आपण बघू शकतो का, मोजू शकतो का, नाही. तर भगवंतांच्या अशा असंख्य रोमछिद्रामधून असंख्य ब्रह्मांड निर्माण होतात की ज्याची मोजदाद शकत नाही. अशा असंख्य ब्रह्मांडला हा एक सेट आहे. तर आता हे बघूया आपण की कशा पद्धतीने हे वंशज म्हणजे काय की हे जे ब्राह्मण क्षत्रिय हे सांगितलेलं आहे. तर आता हे जे वंशज आहेत तर हे 2 प्रकारे असतात की आपण म्हणतो की आपली कुळ परंपरा पुढे नेण्यासाठी आपल्याला काय लागतं, संतती लागते. संतती आपण म्हणतो कोणाला संतती नसेल, अरे त्यांचं कुळ कसं वाढणार पुढे, आता संपला त्यांचा वंश. तर हे 2 प्रकारे हे कुळ परंपरा आपली पुढे जात असते. तर ही 2 प्रकारे म्हणजे कुठली, तर ही एक आहे ऋषी परंपरा आणि एक आहे जी आपण म्हणतो की संतान प्राप्त होते द्वारे होणारी कुळ परंपरा. तर हे दोन्ही द्वारे ही परंपरा पुढे चालत असते. तर आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये वृंदावन मधले राधारमण जे विग्रह आहेत तर त्यांची सेवा गोपाल भट्ट गोस्वामी करत होते. आता गोपाल भट्ट जे गोस्वामी काय आहेत ते ऋषी परंपरेमध्ये आहेत थोडक्यात. आणि जेव्हा त्यांचा म्हणजे त्या ज्या विग्रहांची सेवा करायची होती त्यावेळेस त्यांच्या भावाने गोपाल भट्ट गोस्वामी यांच्या भावाने लग्न केलं आणि ते लग्न केल्यानंतर ती आता परंपरेमध्ये ती राधारमणांची सेवा होत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय बघू शकतो की ऋषी परंपरा आणि संतान जी कुळ परंपरा पुढे गेलेली आहे अशा दोन्ही ह्याच्यातून ती राधारमणांची सेवा होत आहे. तर मग असं
ह्या एका गोपाळ भट्ट गोस्वामींच्या ह्याच्या उदाहरणामध्ये बघू शकतो. परंतु दोन प्रकारे, एक संतती परंपरा आणि एक ऋषी परंपरा, या दोन परंपरेद्वारे आपलं हे ज्ञान पुढे जात असतं. तर आता ऋषी संतती परंपरा जी आहे ती कशी आहे, ती शाश्वत नाहीये. शाश्वत नाहीये ती, कधी ती मध्ये लुप्त होऊ शकते. आणि ऋषी परंपरा, ज्ञान परंपरा ही अशी आहे की ती शाश्वत आहे. की जसं आपण श्रीमद भगवद्गीता सुद्धा बघतो, किंवा सांगतात ना की कशा देव प्रकारे सूर्यदेव विवस्वान यांना त्यांनी त्यांच्या पुत्राला त्यांच्याला ही परंपरा हे ज्ञान दिलं, आणि मध्ये ते काय झालं, ते लुप्त झालं. तर ते लुप्त का झालं, तर एखाद्या कुळामध्ये किंवा एखाद्या पिढीमध्ये त्या राजाने ते ज्ञान जर ग्रहण केलं नाही, तर ती ज्ञान काय होतं, ते लुप्त होतं. मग ते लुप्त झाल्यामुळे भगवंतांना परत यावं लागलं, ते ज्ञान अर्जुनाला द्यावं लागलं श्रीमद भगवद्गीतेचं. म्हणून ही जी ऋषी परंपरा जी असते ती शाश्वत आहे, आणि संतती परंपरा जी आहे ती कधीही खंडित होऊ शकते, किंवा ते ज्ञान काय आहे ते नष्ट होऊ शकतं. म्हणजे काय आहे की तो जो राजा आहे किंवा तो जो चालवणारा आहे हे सगळं, तर त्याने ते जर ज्ञान ग्रहण केलं नाही, तर मग जसं की श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान मध्येच ब्रेक झालं, तर हे ऋषी परंपरेमध्ये हे होत नाही. आणि जसं आपण बघितलं की हे जे ज्ञान भगवंत काय सांगत आहे, ती वंशावळ सांगत आहे, हे ज्ञान कसे पुढे चालत राहतं. तर हे ही परंपरा, ही प्रजापतीचा जो एक एक सेट आहे की एका ब्रह्मांडासाठी आहे. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मदेव पण, आपल्याला वाटतं एकच ब्रह्मदेव आहेत, पण एक ब्रह्मदेव नाहीत, असं ब्रह्मदेव आहेत. तर हे ब्रह्मदेवांचं कार्य काय आहे, की सृष्टीचं निर्मिती करणं. आता ही सृष्टीची निर्मिती करणे एवढी कार्य आहे का हो? कुठल्याही गोष्टीची निर्मिती करायची म्हटलं तर त्याला कष्ट येतात. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा निर्मिती होती तेव्हा त्याच्यावर काय करायचं म्हटलं ते सोपं राहतं, परंतु निर्मिती करण्यासाठी काय होतं, कष्ट करावे लागतात. म्हणून जी आपण सुद्धा दोन प्रकारे निर्मिती करत असतो, जीव सुद्धा. एक निर्मिती कशा प्रकारे करतो, की संतती प्राप्त करणे, किंवा विवाह करणे. संतती म्हणजे एक प्रकारची सृष्टी आहे, ती सृष्टी निर्माण करत असतो. मलाही प्रत्येक जीवामध्ये तो हे असतो, जीवामध्ये ती गोष्ट आहे, ती इच्छा असते की निर्मिती करणे. मग कोणी कोणी आपण म्हणजे जसं विवाह केलेला आहे, पती पत्नी मुलं, मग नंतर त्यांचं पालन पोषण, त्यांचं हे म्हणजे आपलं काय होते, आपली दृष्टी वाढत चालली एका दृष्टीने. म्हणून ही निर्मिती आहे, आणि ही निर्मिती करण्याची प्रत्येक जीवामध्ये इच्छा असते, आणि ती जर आपण योग्य ठिकाणी नाही लावली तर आपण ह्या भौतिक गोष्टीमध्ये त्याचा, आपली जी इच्छा आहे तिथे येतो, त्याचा वापर करतो. आणि विद्द्वारे एक आपण सृष्टी निर्मिती करत असतो, की जशी आपण आपली सृष्टी वाढवली तशी विद्द्वारे पण आपण त्याची निर्मिती करत असतो. तर ती कशी काय, की जसं एखाद्याला प्रचार करणे, भक्त बनवणे. म्हणजे एक प्रकारे काय आहे, की एक नवीन जीव जन्मास घालणेच आहे. जन्म दिल्यासारखेच आहे, की जसं आपण आपल्या मुलांना जन्म जर दिला, तर आपण काय विचार करतो, त्यांना त्यांचं पालन पोषण करायचं, त्यांना मोठं करायचंय, त्यांच्या पुढील भवितव्यासाठी योग्य त्या गोष्टी करायच्यात. अगदी तसंच भगवंतांचे जेव्हा एखादा प्रचार करतो आणि एखाद्याला भक्ती मार्गामध्ये तर त्याचं व्यवस्थित पालन पोषण करणं, जसं आई वडील समजतात की हे माझं कर्तव्य आहे, आणि तसे त्यांची कर्तव्याची व्याप्ती वाढत जाते, तसंच भक्तीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीला आणणं म्हणजे त्याला जन्म दिल्यासारखं आहे. आणि जेव्हा त्याला आणलं जातं तेव्हा त्याचं व्यवस्थित पालन पोषण करणं ही गरजेचं आहे. तर ही एक जन्म देण्याचीच प्रक्रिया आहे. म्हणून या दोन द्वारे आपण काय करत असतो, सृष्टीची निर्मिती करत असतो, आणि ही सृष्टीची निर्माण करण्याची इच्छा प्रत्येक जीवामध्ये असते. तर मग संतती निर्माण करून ह्या गोष्टींचं म्हणजे खरं पाहायला गेलं तर ते जास्त स्ट्रेसफुल असेल, परंतु ज्ञानाद्वारे ही परंपरा पुढे नेणे किंवा ही निर्मिती करणे, तर हे इझी आहेत, कारण त्याच्यामध्ये भगवंतांची आपल्याला, कारण भगवंतांवर आपण अवलंबून असतो. म्हणजे विचार करा की प्रचार करणं ही गोष्ट किती गरजेची आहे, की कुठल्या तरी आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रचार करतो किंवा त्याच्या हातामध्ये हरिनाम देतो, म्हणजे त्याचा जन्म होतोय, दुसरा जन्म होतोय. तो दुसरा जन्मल्यानंतर त्याचं व्यवस्थित आध्यात्मिक जीवनामध्ये पालन पोषण करणं म्हणजे काय आहे, निर्मिती आहे. एकदा जयपताका महाराजांची खूप छान हे आहे, की जयपताका महाराजांचे एक शिष्य होते चैतन्य वृक्ष प्रभू म्हणून. आणि ते काय त्यांनी, की जयपताका महाराज काहीतरी क्लास देत होते आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा होता, आणि ते एक लोटस बिल्डिंग म्हणून आहे, ते त्यावरच चढले असे, त्यांनी काही सीडी वगैरे काही नीट बघितली नाही काय, असे त्या व्हिडिओच्या ह्याच्यात घ्यायचा आहे तो त्यांना पाहिजे तसा. ते जेव्हा जयपताका महाराजांना कळलं तेव्हा ते खूप रागवले. म्हणजे ते म्हणाले तुला जर काही झालं असतं तर असं. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की कधीही गुरु असतात, जे वैष्णव असतात, ते नेहमी आपली काळजी करत असतात आपल्या आध्यात्मिक जीवनाची.
जसं आपण आपले संततीद्वारा आपली सृष्टी निर्माण करतो. आपण कशी आपल्या मुलांची काळजी करतो, आपले कर्तव्य. तसेच अगदी जे वैष्णव असतात, जे आपले गुरु असतात, ते नेहमी आपली काळजी करत असतात. आपल्याविषयी आपण त्यांच्यावर अवलंबून असतो आणि ते एक स्वतःचं कर्तव्य असतं त्यांचं, की आपल्या ह्या शिष्याला योग्य ठिकाणी हे करणं, त्याची आध्यात्मिक काळजी घेणे. एकदा एका महाराजांची मला आठवत नाहीये त्यांचं, पण त्यांनी ना दीक्षेचा कार्यक्रम केला. आणि दीक्षा दिल्यानंतर ते गंगेला स्नान करण्यासाठी गेले सगळेजण. आणि जी दीक्षा झालेलीच होती नुकतीच आणि हे स्नान करायला गेले. तसा तो भक्त जो दीक्षा झालेला तो पाण्यात बुडायला लागला. पाण्यात बुडायला लागला त्या महाराजांनी त्याला वाचवलं. हं. तर तेव्हा ते तो शिष्य जे होता तो महाराजांना म्हणाला त्यांच्या गुरु, की "गुरु महाराज माझा एक जन्म तर तुम्ही मला हे केलेला आहेच. म्हणजे तुम्ही मला शिष्य स्वीकारून की माझं तुम्ही संरक्षण करत आहातच. परंतु आज तुम्ही दुसऱ्या ह्याच्यातून पण वाचवलं. म्हणजे हा भवसागर म्हणजे काय आहे, की हा भवसागर ह्या भवसागरामध्ये मी बुडत होतो. तेव्हा तर तुम्ही मला वाचवलं. परंतु आता ह्या मोठं म्हणजे ह्या समुद्र सागरामध्ये सुद्धा आता मृत्यूला पावला असतो. तर त्याच्यातूनही तुम्ही मला आज वाचवलं. तुम्ही मला आज किती जन्म दिलेले आहेत, वाचवलेलं आहे याच्यातून. म्हणून आपण बघू शकतो, की हे जे आदर्श गुरु असतात, ते नेहमी त्यांच्या शिष्याबाबतीत चिंतित असतात. की माझ्या शिष्याची काळजी घेणे हे त्यांचं एक कर्तव्य असतं आणि कर्तव्य असतं आणि म्हणून ते त्याप्रमाणे त्या शिष्याची काळजी घेणं म्हणजे काय प्रचार म्हणजे थोडक्यात काय प्रचार पण आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे शिकू शकतो की आपणही कुठे कुठल्याही व्यक्तीला जेव्हा प्रचार करतो आपण मदत करतो काही त्याच्यामध्ये जीवनामध्ये तर त्याचा सुद्धा आपण दुसरा जन्म त्याचा होत असतो आणि जेव्हा दुसरा जन्म होतो तेव्हा काय ते बाळ लगेच जन्म होतं की लगेच त्याला काय हे होतात का चालण्याची किंवा कुठलीही गोष्ट त्याची शक्ती लगेच त्याला प्राप्त होती का नाही तर त्याच्यासाठी त्याला दुसरा जन्म देतो म्हणजे आपण सृष्टीची आध्यात्मिक सृष्टीची निर्मिती करत असतो आणि आपले गुरु हे जे आहेत ते याच्यामध्ये आपली काळजी घेत असतात म्हणून जेव्हा असं म्हणतात की एक लीडर बनतो एखादा लीडर जेव्हा एक लीडर बनतो तेव्हा तो लीडर काय करत असतो त्या लीडरचे जे फॉलोअर्स असतात त्यांनी जर काही चुकीच्या गोष्टी केल्या किंवा काही त्याची रिॲक्शन त्या लीडरलाही भोगावी लागते किंवा जसं आईला असतील त्यांच्या मुलांनी काही चुकीचे कार्य केले काही पाप केलं किंवा कोणी काही तर त्याची प्रतिक्रिया त्यांनी भोगावी लागते असं आपण म्हणू शकतो की आता आई वडिलांनी मुलाला मुलाने जर काही पापमय कृत्य केलं तर आपण असं म्हणू शकत नाही माझ्या मुलाने केलं मग मला त्याचं फळ मिळणार नाही नाही मुलांनी जर चुकीची काही कर्तव्य केली कर्तव्य नाही म्हणू शकत काही पाप कर्म केलं तर त्याची फळं ही आई वडिलांनाही भोगावी लागतात तर आपल्याला प्रश्न पडेल की अरे असं कसं कारण पुत्र हा एका पित्याचंच रूप असतो त्यांनी जर काही चुकीचं केलं तर आई वडिलांना साहजिकच आहे या जन्मात तरी किंवा पुढील जन्मात तरी मिळेल मग आता ह्याचा आपल्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की कधी कधी आई वडील भक्त असतात आणि मग त्यांची मुलं काही पाप कर्म करतात चुकीच्या मार्गाला लागतात मग त्याला काय करायचं मग आता त्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये तर दोष म्हणजे काय कधी आपण दोष बघू शकतो त्याच्यामध्ये की जेव्हा एखादं कुणी चुकीच्या मार्गाला जाते किंवा चुकीच्या ठिकाणी हे करत आहे तर त्याला आपण योग्य वेळेमध्ये सावरणे किंवा जे काही असेल चांगल्या गोष्टी सांगणे आणि तशा फॅसिलिटीज देणे की जेणेकरून त्या गोष्टी ते सोडून योग्य मार्गावर येईल आणि हे करून पण जर एखादा तरीही चुकीच्या मार्गाने गेला तर त्याची प्रतिक्रिया मिळत नाही म्हणजे त्या पापाची प्रतिक्रिया मग मात्र त्याला मिळत नाही कारण त्याच्यामध्ये एक प्रयत्न आपले गरजेचे असते तर मग इथे जर असा कोणी प्रयत्न केला असेल तर नक्कीच तो प्रयत्न केला असेल तर त्याची रिएक्शन तर ती त्याला मिळणार नाही की जसं आता आपण म्हणतो ना की गुरु महाराजांचं बरेच जणांचा असा एक हे असतो की गुरु महाराज गुरु केलेत आणि आपल्या चुकीच्या गोष्टींची शिक्षा म्हणजे शिष्याने जर काही चुकीचं केलं तर त्याची रिॲक्शन गुरूंवर येते कारण गुरु आजारी पडतात पण जर एखादा शिष्य जाणून बुजून चुकाच करतोय आणि जाणून बुजून त्याच गोष्टी करतोय त्याला कळतंय की अरे माझ्या गुरूंना यामुळे त्रास होऊ शकतो किंवा मी माझ्या गुरूंनी जे काही आज्ञा दिलेल्या आहेत त्याचं उल्लंघन होतोय मी आणि ही जाणीव होऊन पण ती व्यक्ती गोष्ट ती करते तर त्या गुरूंना कसे काय त्याची प्रतिक्रिया येऊ शकते नक्कीच येऊ शकत नाही मग तसंच या जीवनामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की जर आपल्या काही चुकीची कोणी कर्म करत असतील जसं आपण आई वडील आहोत किंवा एखादे गुरु आहेत किंवा एखादा लीडर आहे गुरु नाही म्हणू शकत एखादा लीडर आहे त्याच्या फॉलोअर्सनी काही चुकीचं केलं तर प्रतिक्रिया त्याचीही त्याला येणार आहे फक्त याच्यामध्ये आपण बघू शकतो की फक्त आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला भले अपयश येऊ दे त्याला
परंतु ते प्रयत्न भगवंत बघतात आणि त्याची प्रतिक्रिया आपल्याला मिळत नाही. की जसं आपण श्रीमद भागवतम मध्ये पण खूप छान स्टोरी आहे ही, की हे अंग राजा होते, भगवंतांचे शुद्ध भक्त होते ते, आणि त्यांच्या पोटी वेन म्हणून पुत्र जन्मला. वेन नाव होतं त्याचं, आणि हा अतिशय अत्याचारी होता हा वेन. पण अंग महाराजांनी खूप प्रयत्न केले. मग शेवटी त्यांनी काय केलं की ह्या सगळ्याचा त्याग केला आणि भगवत सेवेमध्ये ते वनामध्ये निघून गेले. मग शेवटी साधू ऋषी मुनी जे आले, हा वेन इतका प्रजेवर अत्याचार करत होता, तर त्यांनी त्याला शिक्षा दिली. मग हे महाराजांवर त्याची प्रतिक्रिया आली का? नाही. तसंच म्हणून आपण बघू शकतो की जेव्हा आपल्याकडून प्रामाणिक प्रयत्न करणे हे भगवंत बघतात. म्हणून याचं जरी आपण ती सेवा आपण म्हणू की अरे वाईट केलं, त्याची पण रिएक्शन आपल्याला येईल. मग जसं आपण भक्तिमय जीवनाचं पालन आपल्या जीवनामध्ये केले आता, किंवा करत, तर त्याचं फळही आपल्या पूर्वजांना मिळणार आहे. की जे काही आपण हरिनाम घेतोय, जो काही भगवंतांना प्रसाद दाखवतोय, जे काही आपल्या स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचं फळ सुद्धा पूर्वजांना आपण कुठलीही प्रार्थना न करता सुद्धा भगवंतांना देणार आहेत. म्हणून आपण बघू शकतो की ज्या काही चुकीची जर झाल्या आपल्या मुलांनी कुणीही केल्या, पण आपण त्याच्यावर जर डोळे बंद करून बघतोय आपण आणि कुठल्याच गोष्टीवर आपण त्याचं हे करत नाही, तर हे काय आहे, तर त्याची प्रतिक्रिया पाप जे काय आहे ते आपल्याला मिळणार आहे. म्हणून वैष्णवांमध्ये सुद्धा हे खूप सूक्ष्म स्तरावर आहे. हे तर हा श्लोक झाला, पण भक्तांमध्ये सुद्धा त्या दिवशी परमपूज्य राधानाथ महाराजांचं चर ऐकत होते. खूप सुंदर पॉइंट त्यांनी सांगितला, की ते म्हणाले की जेव्हा वैष्णवांचा, हे झालं, परंतु वैष्णवांमध्ये आपण बघू शकतो जे भक्त आहेत की कुठल्या वैष्णवांचा काही अपमान होतोय किंवा त्यांच्या प्रती चुकीचं वक्तव्य केलं जातं, आणि अशा ठिकाणी आपण मात्र शांत राहतो आणि डोळे झाकून बंद होऊन बघतो, तर तो सुद्धा खूप मोठा अपराध आहे. कारण देवानंद मला वाटतं चैतन्य चरितामृत मध्ये ती स्टोरी आलेली, की ते कृष्ण कथा करत होते. ऍक्च्युली ते भगवंतांचे शुद्ध भक्त नव्हते, परंतु ते असे काही कथा कराय की ते जगप्रसिद्ध होते त्यावेळेस, आणि त्यांच्या भोवती सगळे त्यांचे शिष्य बसलेले होते. आणि तिथे श्रीवास पंडित आले, मला वाटतं श्रीवास पंडित, जे चैतन्य महाप्रभूंचे शुद्ध भक्त, नारद मुनींचा अवतार आहेत ते. आणि श्रीवास पंडित तिथे आले आणि ते देवानंद पंडितांच्या त्या कथेमध्ये येऊन बसले. आता हे कसे एकदम असे भक्तिमय म्हणू शकत नाही आपण, ते भक्त नव्हते भगवंतांचे. तिथे येऊन बसले, आणि ते जेव्हा कथा करत होते तेव्हा त्यांच्यामध्ये काय झालं की अष्टविकार दिसायला लागले, भगवंतांप्रतीचं प्रेम जागृत झालं, आणि त्यामुळे त्यांना ते लक्षण त्यामध्ये दिसायला लागले. आणि जसे हे लक्षण श्रीवास पंडितांचे शिष्य म्हणाले, अरे अरे हा भावनिक आहे, भावनिक व्यक्ती, हा काय भगवंतांचा, याला उचला आणि बाहेर टाका, याला हलून द्या इथून आपल्या ह्याच्यातून, आणि त्यांना ते बाहेर हकलवतात. पण श्रीवास त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण चैतन्य महाप्रभूंना कळतं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं, आणि ते तेव्हा तिथे एक प्रश्न विचारला होता महाराजांना, की याच्यामध्ये आपण बघू शकतो की श्रीवास पंडितांनी सॉरी काही त्यांचं नाव देवंद पंडितांनी कुठे काय केलंय, त्यांच्या शिष्यांनी तो अपराध केला. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणजे सॉरी महाराज सांगतात की त्यांनी अपराध केला नाही, परंतु त्यांनी केला, परंतु त्यांचे शिष्य जे जे बाकीचे करत होते त्यांना त्यांनी थांबवलं पण नाही. आणि ते त्यांनी कशा अवस्थेत केलं, सचेतन अवस्थेत केलं, असं नाही की त्यांना काही समजत नव्हतं. मग अशा ह्याच्यातून सुद्धा जेव्हा आपल्याकडून काही अपराध होतात त्याचं सुद्धा प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतं. म्हणून हे जे भगवंत सांगतायत की हे तत्वज्ञ हे जीवनामध्ये उमगण्यासाठी आहे की ना की ऐकण्यासाठी. म्हणून भक्तिमय जीवनामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आपण जीवन जग पाहिजे, आणि आपले भौतिक कर्तव्य करताना सुद्धा जेव्हा आपण भक्त म्हणून बनण्याचा प्रयत्न करतोय, जगण्याचा प्रयत्न करतोय, तर आपण किती त्याला हे राहिलं पाहिजे, काय म्हणू शकतो आपण, किती जागृत राहिलं पाहिजे, की अशा ठिकाणी आपल्याकडून नकळतपणे कळतपणे जाणून बुजून असेल, नकळतपणे असेल, की कुठेही काही न होता कुठेतरी आपण कोणाला हर्ट करतोय का, तर हेही आपण नीट व्यवस्थित नेहमी त्याच्यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे सूक्ष्म स्तरावर सुद्धा. तर अशा पद्धतीने ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आपण बघू शकतो की ही भक्ती सेवेचं फळ हे आपल्या पूर्वजांनाही मिळतं, आणि जर आपले चुकीचे काही आपल्याकडून पण घडले किंवा न कळून डोळे बंद केलेत आणि कान उघडे ठेवलेत, डोळे फक्त बंद करतोय आपण पण कान मात्र कान उघडे ठेवले, तर ते आपल्या हृदयामध्ये
तो दूषित भाव जातो आणि तशी आपल्याकडून पण वर्तवणूक होऊ शकते. म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे 5 म्हणजे हे 25 जणांचा जो गट आहे तो कसा वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये हे आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याची रिॲक्शन आपण जर चुकीच्या पद्धतीने केलं तर आपल्यावर येऊ शकते. तर थँक्यू. आता पुढचा पण खूप सुंदर श्लोक आहे. 7वा श्लोक असेल की जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योग शक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वतः जाणतो तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळीच संशय नाही. खरे तर आता आपण हा श्लोक ठेवलेला आहे वेळेअभावी, तर उद्या श्री तुलसी माताजी याच्यावर खूप सुंदर हे सांगतील तुम्हाला याच्यावर विश्लेषण. तर उद्याही सगळ्या जणींनी जॉईन व्हा आणि आता काही कोणाला प्रश्न असतील काही असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता. माताजी सेटिंग चेंज करताय का? हरी बोल. एकच मिनिट. आनंदगोपी माताजी सेटिंग चेंज करताय का? अच्छा, क्वेश्चन आन्सर साठी. हा हा हा. चालेल. कोणाला काही प्रश्न असतील तर हो, विचारा. थँक्यू माताजी, खूप छान संधी, खूप छान एक्झाम्पल्स होते. अवघड होता ऍक्च्युली श्लोका. आता ते काय झालं 5वा राहिले आणि 7वा म्हणजे 6वा पण होता आज खरं, पण वेळेअभावी आपण घेतला नाही. तर उद्या श्री माताजीच्यावर सांगतील 7व्या श्लोकावर. चालेल, एकच मिनिट, 5वा मी सेटिंग चेंज करते. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. आराध्य गोपी माताजी देवी, आराध्य गोपी. निगडी सेंटर. तर माताजी माझा असा प्रश्न होता, आता तुम्ही सांगितलं ते दानाविषयी होता का दान ठीक आहे, आपण चांगल्या ठिकाणी दान लावलं पाहिजे. पण आता समजा आपण जन्माष्टमी असली किंवा अजून आपले कुठले फेस्टिवल असले किंवा मंदिराच्या वेळेस आपण दान घेतो, तर ते आपण कुठलं भौतिक लोकांकडून घेतो, सगळेच भक्त नसतात, तर त्या भौतिक लोकांकडून आपण जे दान घेतो ते आपण भगवानाच्या सेवेत लावतो. मग त्याचं त्यांना हे भेटतं का, त्यांना त्याचा उपयोग त्यांना होतो का, आणि तो कशासाठी होतो, भक्तीसाठी होतो का नुसतं पुण्य कर्मासाठी, असं दोन्हीपैकी सांगा मला. माताजी, आपण जेव्हा जन्माष्टमीचा हे येतो जन्माष्टमीचा उत्सव येतो आपला, तर आपण बाहेर जातो, कारण आपण ही जी लोक भगवत भक्तीमध्ये नाहीयेत किंवा भगवानची काही सेवा त्यांच्या हातून व्हावी या भावनेने आपण जातो त्यांच्याकडे, आणि त्यांच्याकडली जी लक्ष्मी आहे ती नारायणांच्या सेवेमध्ये लागावी ही आपली ह्याच्यामध्ये, आणि खरा तोच अर्थ आहे की जेव्हा आपण बाहेर ह्याच्यासाठी जातो लक्ष्मी हे करण्यासाठी, तर जेव्हा आपण ती लक्ष्मी त्यांची साहजिकच आताच्या श्लोकामध्ये आपण ऐकलं दान कुठे द्यावं, आपण दान अशा ठिकाणी द्यावं की जिथे भगवंतांची सेवा होती, भगवान श्रीकृष्णांची. तर श्रीमद भागवतम मध्ये ना तो खूप सुंदर श्लोक आहे बघा एक, की भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो कोणी मला दान देतो, त्याची भूमी देतो, त्याची संपत्ती देतो, तर त्याचं फळ काय त्याला प्राप्त होते. खूप सुंदर श्लोक आहे. मला जर तो सापडला तर मी नक्कीच तो ग्रुपवर शेअर करल. तर ते जे आपण दान फक्त आपण काय करतो त्याच्यामध्ये पोस्टमनचं काम करतो. आता आपल्याकडली लक्ष्मी आपण जेव्हा भगवंतांच्या सेवेत लावतो तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय आहे की भक्तिमय मार्गामध्येच आपल्याला त्याच्या प्रतिमध्येच त्याचा आपल्याला कृपा प्राप्त होते. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो की भगवंत आणि ती व्यक्ती यांच्यामध्ये पोस्टमनचं काम करतोय आपण, फक्त आपण ते घेतो आणि भगवंतांच्या सेवेत लावतो. त्यामुळे तेवढंच फळ त्या व्यक्तींनाही मिळतं. तर ते भौतिक सुखामध्ये मिळत नाही. म्हणजे भौतिक गोष्टी तर भगवंत तर ती त्या ज्यांची जशी इच्छा आहे तसं ते देतातच, परंतु ती भगवंतांच्या सेवेमध्ये लागल्यामुळे नक्कीच त्यांना ती काय म्हणू शकतो आपण, ती कृपा, ती भक्तिमय म्हणजे कुठे ना कुठे त्यांना आध्यात्मिक कृपा प्राप्त होईल, त्यांच्या भक्तिमय जीवनामध्ये कुठे ना कुठे कुठे कनेक्ट होईल. तर ही कृपा भगवंत नक्कीच त्यांना देतात माताजी. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की आता त्यांची आपण लक्ष्मी घेऊय आणि त्यांना आता भौतिक गोष्टी प्राप्त नाही, तर ती भगवंतांच्या सेवेत लागतो. मग ती आपण कुठेतरी म्हणू शकतो त्याला की ती एक अज्ञात सुकृती बनते त्यांची, की कुठेतरी ते भगवंतांच्या सेवेमध्ये लागल्यामुळे पण त्यांना ती कृपा मिळते. आणि असे किती अनुभव आहेत जन्माष्टमीचे बघू शकता की असे किती लोक किती चांगले भक्त बनलेले आहेत भगवंतांचे. त्यामुळे ते तेवढ्या पुरतच नसतं की बाहेरच्या परोपकारी कार्य जे म्हणतो अन्नदान दिलं, कुठे काय गोरगरिबांना दिलं, ते तेवढ्या पुरतं देतं, ते पाप पुण्यामध्ये येतं, पुण्यकर्म वाढेल. परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये कुठलीच गोष्ट ही पाप पुण्याच्या वरती असते ती. तर नक्कीच त्यांची ती अज्ञात सुकृती म्हणून नोंद होते आणि भगवंत त्यांना ती कृपा नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये देतात आध्यात्मिक दृष्ट्या.
शाश्वत म्हणू शकतो आपण. ती शाश्वत सेवा आहे ती त्यांची, आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लक्ष्मी लावलेली. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. हा. मिळालं हरे माताजी कृष्ण. तुम्हाला उत्तर? मी म्हणजे प्रयत्न. खूप छान. हा, माताजी, चालेल. थँक्यू प्रणाम. माताजी. हा, बोला. हा, हरे धन्यवाद. कृष्ण. Very nice. मला एक हा, क्वेश्चन कोण होता. बोलतो? ऍक्च्युली हा आपल्याला फोर्सफुली, प्रतिभा माताजी बोलते. हा हा, बोला. ऍक्च्युली कधी कधी काय होतं, आपल्याला फोर्सफुली दान द्यावं लागतं. एक एक्झाम्पल सांगते. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलो होतो पंढरपूरला, तर माता होत्या तिथं बसलेल्या. म्हटल्या की माझं सगळं पर्स वगैरे हरवले आणि मला तुम्ही प्लीज हेल्प करा, पैसे द्या. तेव्हा मी दान दिलं. आम्ही काय म्हटलं, पोलिसांना सांगतो वगैरे. तर बाहेर येऊन सांगितलं, पण तर ते पोलीस काय म्हटले, ते रोजच येऊन बसलेले असतात तिथं, तर तुम्ही नव्हते पैसे द्यायचे. तर आपल्याला कधी कधी माहिती नसतं ती व्यक्ती कशी आहे, आणि आपल्याला दया येते त्यांच्याबद्दल आणि आपण देतो. तर मग त्यांचे पापकर्म आपल्याला लागणार ना माताजी, हो की नाही? म्हणजे असं मला विचारायचं होतं. अशा नाही नाही, कंडिशन मध्ये जेव्हा आपल्याला माहिती नाही त्या व्यक्तीबद्दल, आता कसं असतं, तरी पण आपण दान दिलं. हा, एकदा ना खूप छान, म्हणजे कधी कधी असं होतं की काही आपल्याकडे कोणी मागायला आलं, तर आता तर हल्ली तुम्ही बघा की काय असं अन्न स्वरूपात दिलं तर ते नको म्हणतात, पैसेच द्या म्हणतात आम्हाला. तर हे ना पूज्य राधानाथ महाराजांना हा प्रश्न विचारलेला होता. तर महाराज काय सांगत होते ह्या प्रश्नाचं उत्तर, की ते म्हणाले की जेव्हा आपल्याकडे कुणी काही मागायला येतं, तर नक्कीच आपण त्याला मदत केली, म्हणजे मदत म्हणजे काहीतरी आपण दिलं पाहिजे त्याला, की त्याला असं निर्मुखी नाही पाठवलं पाहिजे. पण आता याच्यामध्ये जर आपली लक्ष्मीचा वापर जर चुकीच्या ठिकाणी होत असेल, तर त्याची प्रतिक्रिया आपल्याला भेटणार. तेव्हा महाराजांनी त्याचं उत्तर सांगितलं होतं. ते म्हणाले की तुम्ही जेव्हा बाहेर जाता आणि कोणी तुमच्याकडे काही मागायला येतं, त्यावेळेस तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या बॅग मध्ये भगवंतांचा महाप्रसाद ठेवत जा. की तो असा तुम्ही ठेवायला प्रत्येक ठिकाणी तुम्ही जेव्हा बाहेर प्रवासाला जाताल, आणि त्यावेळेस तुम्ही असं कधीच नाही झालं पाहिजे की तुमच्या बॅग मध्ये महाप्रसाद नाही. आणि जेव्हा कुणी अशी लोक आपल्याकडे येतात काही ना काही, तर आपण त्यांना निर्मुखी तर आपण पाठवत नाही, कारण महाराज म्हणतात तुम्ही त्यांना असं नाही माघारी पाठवलं पाहिजे. मग ठीक आहे, आपण लक्ष्मी नाही दिली आपली, पण आपल्याकडे भगवंतांचा महाप्रसाद असतो. तो महाप्रसाद जर आपण त्यांना दिला, तर त्या महाप्रसादाची कृपा ही त्यांच्यावर होणार, आणि आपल्यालाही ते हे येणार नाही की अरे आपण ह्या व्यक्तीला तसंच निर्मुखी पाठवलं. तर हे आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये करू शकतो. तर हे महाराजांचं उत्तर मला तुमच्या ह्याच्यावरून आठवलं. तर ते आपण नेहमी हे ठेवलं पाहिजे. आणि महाप्रसाद असा असतो की असं काही नाहीये की आपल्याला कुणीतरी चांगले, म्हणजे गरीबच लोक येतील आणि ते मागतील. कधी कधी जसं तुम्ही आता हे उदाहरण दिलं की तुम्ही आता ते सांगताय की तिथं पैशाची गरज होते, आणि त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याकडून ही अशी गफलत पण होऊ शकते. तर त्यावेळी आपण नेहमी तो प्रसाद पण आपल्याकडे कॅरी केला पाहिजे, आणि तो प्रसादाची कृपा त्या व्यक्तीला होईल, आपल्याकडून ते चांगली गोष्ट होईल आपल्या जीवनात, म्हणजे आपल्याकडून त्या व्यक्ती. आवाज गेलाय माताजींचा. हरी बोल. तर हा फोन आला, सॉरी. तर ती आध्यात्मिक मदत पण आपल्याला आपल्याकडून त्यांना होऊ शकते. तर त्यामध्ये आपल्याकडून पण मग आपण पण त्याची रिएक्शन येणार नाही, आणि त्या व्यक्तीला पण शाश्वत असा आध्यात्मिक लाभ त्याच्या जीवनामध्ये होऊ शकतो. तर हे आपण करू शकतो आपल्या जीवनामध्ये. हरी बोल माताजी, खूप खूप धन्यवाद. हरी बोल. मी एक ऍड करू का याच्या संदर्भात ना? आपल्या राधा गोपीनाथ मंदिरात ना त्यांनी असे छोटे छोटे पुडे पण ठेवले होते आधी. आता अजूनही असं छोटे छोटे अशा प्लास्टिक, त्याच्यात कुठे शेंगदाणे काय असे छोटे छोटे महाप्रसादाच्या पुड्या पण असे की हे देण्यासाठी म्हणून अवेलेबल केल्या होत्या आधी. पण काय काय ठिकाणी लोक आहेत ना माताजी, ते प्रसाद घेत नाही आणि लक्ष्मीच मागतात, येत नाहीत. आणि हो ऐका हो, ना, लक्ष्मीच मागतात. काहीतरी बोलत असतात, ते आपल्याला अपराध लागतात का? काय आहे ना, त्याला म्हणतात तमोगुणी सुख. म्हणजे ना, आता समजा फॉर एक्झाम्पल आहे, एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रसाद दिला, म्हणजे अशी घटना घडलेली, एका भक्तांनी सांगितलं होतं की त्यांना प्रसाद दिला, त्या व्यक्तीने तो प्रसाद त्याच्या पिशवीमध्ये घातला, पण तो त्यांनी खाल्ला नाही लगेच, आणि त्यांनी ते खराब जे अन्न होतं तेच खायला सुरुवात केली. तर आपण हे बघू शकतो की हे काय आहे, रजोगुणी
रजोगुणी तमोगुणी सुख आपण म्हणू शकतो. तमोगुणी म्हणजे त्याच्यामध्ये सुखच नसतं. तर असं होतं, पण आपण आपल्याकडून केलं पाहिजे. शेवटी आता त्या व्यक्तीने ती किती कृपा ती घेतीये ती स्वतःला, ती त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. पण आपल्याकडून असं नाही वाटलं पाहिजे आपल्याला की अरे आपण काही केलं नाही. आपल्याकडून आपण त्याला दिलंय. आपली भावना एक चांगली आहे की त्याला भगवंतांचा महाप्रसाद, पण आपण प्रयत्न केला पाहिजे तर तो महाप्रसाद देण्याचा. कारण आताच्या काळामध्ये आपण बघतो की लोक पण चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याकडला प्रसाद असेल तो छान तुळशीपत्र घालून तर नक्कीच तो स्वीकारला जातो. काही का होईना प्रसाद म्हणून नक्कीच त्याचा आदर अजून तरी आहे आपल्याकडे. कोणी असं हे करत नाही, परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण जे महाराजांनी सांगितलेलं आहे ते प्रिन्सिपल, तर ते नक्कीच त्याच्यात मध्ये तेवढी काहीतरी गुह्य गोष्ट असेल तर ते आपण सुरुवात तर केली पाहिजे. तर त्याचा अनुभव आपल्यालाही महाराज म्हणतायत तसा येऊ शकतो. कारण हाच प्रश्न होता आणि महाराजांनी जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. श्री तुलसी माताजी. हरी बोल. हा हरी बोल माताजी. हा, माझा प्रश्न असा होता की हम्म. आपण आता समाजामध्ये पाहतो की काही ठिकाणी काही लोक असं खूप स्वार्थी हेतू असतो त्यांचा की पाहिजे पाहिजे असं खूप असतं. मग अशा लोकांना आपण प्रसाद दिला तर त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो का? म्हणजे त्यांचं ते आपल्या थोडक्यात म्हणजे आता काही एक कोणाला दिलं की बाबा दान दिलं, अन्न दिलं, तर ते आणखी काहीतरी वेगळं मागतात, आणखी काहीतरी वेगळं मागतात. म्हणजे त्यांनी मगाशी सांगितलं तसं लक्ष्मी मागतात असं. तर ते असं आपल्या जीवनामध्ये रोजच्या व्यवहारात सुद्धा असतात जवळपासची लोक, त्यांना खूप हवं असतं सगळंच. म्हणजे तर त्याचं कसं काय करायचं? म्हणजे त्या लोकांच्या मध्ये बदल करायचा असेल तर कसं त्यांना प्रसाद द्यायचा असं मला विचारायचंय. हरी बोल. कसं हा हरी बोल. मी प्रयत्न करते तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा. कसं असतं ना, लोकांना काय हवं आहे हा, म्हणजे तो त्यांचा प्रश्न आहे की त्यांना आम्हाला ह्यांच्याकडून हेच पाहिजे, आम्हाला त्यांच्याकडून तेच पाहिजे. परंतु आपण आपल्या ह्याच्यावर ठाम असलं पाहिजे की नाही, की ही व्यक्ती जर काहीतरी मागते, ती जर अपेक्षा ठेवून आलेली आहे आणि तिला जर काही पैशांची अपेक्षा आहे, तर ठीक आहे, काही म्हणजे परिस्थितीनुसार आपण ते बघू शकतो की एखाद्या व्यक्तीची, जसं आता प्रतिभा माताजींनी सांगितलं की त्यांनी थोडं फसवणूक केली त्यांची त्याच्यामध्ये, पण तिथं रिस्क आहे, आपल्याला तिथे माहिती नाहीये की नेमकं काय होईल. पण एखाद्या ठिकाणी जर खरोखर एखाद्याला ती गरज पण असेल आणि त्या गरजेतून ती व्यक्ती जर आपल्याकडून ती अपेक्षा ठेवत असेल आणि आपण जर ती कुठेतरी ती मदत करू शकत असेल, तर आपण त्याच्याबरोबर मग तीही आपण लक्ष्मीची मदत नक्कीच, आपली जर तेवढी हे असेल, कॅपॅसिटी असेल जेवढी असेल तेवढी, आणि ती समोरच्या व्यक्तीचं पण आपण बघितलं पाहिजे की नेमकी त्याची काय अपेक्षा आहे. की तो म्हणजे काहीतरी घ्यायचं म्हणून काढून घेतोय, काही त्याला खरोखर गरज आहे आणि मी त्याची गरजेमध्ये, त्याच्या त्या समस्येमध्ये, प्रश्नामध्ये मी थोडी काहीतरी मदत करू शकते बाबा, तर त्याच्यातून मग थोडंसं आपण ते पण करू शकतो. म्हणजे या दोन्हीचं पण कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. एक प्रसाद म्हणून त्याच्या आध्यात्मिक उन्नती करता त्याला कुठेतरी कृपा प्राप्त व्हावी, आणि एक भौतिक दृष्ट्या त्याची खरोखर काही समस्या असेल, तर खरंच अडचणीत असेल, तर आपल्याकडून कुठेतरी तो हातभार लागावा. पण त्याच्यासाठी काय पाहिजे की आपल्याला ते क्लिअर पाहिजे की ही व्यक्ती कुठल्या ह्याच्यातून आलेली आहे. आणि जर एखादी व्यक्ती खरोखरच आपल्याला दांभिकपणा आहे तिच्यामध्ये, फसवतीये, तर ते आपल्याला जाणवतंय आणि चुकीच्या ठिकाणी त्याचा वापर करू शकते, तर अशा ठिकाणी आपण आपलं हे वापरून प्रेमाने त्यांना थोडंसं हे करून आपण तो महाप्रसाद आपण त्यांना तो देऊ शकतो. तर तेवढं आपण मग नक्कीच करू शकतो. जरी कसं असतं, अपेक्षा त्यांनी ठेवल्यात, कसं समोरची व्यक्ती कशी आपल्या बरोबर वागू शकते हे आपण, किंवा कशा पद्धतीने ती आपल्याकडे मागणी करू शकते हे आपलं त्याच्यावर कंट्रोल नाही. परंतु आपण त्या घटनेला आपण प्रतिसाद कसा देऊ शकतो, किंवा आपण पण थोडी आपली बुद्धिमत्ता वापरून थोडं भगवंतांना प्रे करून आपणही जिथे कुठे करता येईल मदत तिथे केली पाहिजे. आणि भगवंतांचा प्रसाद तर नक्कीच दिला पाहिजे. त्याच्यासाठी काही कुठलीच हे नाहीये. भगवंतांचा प्रसादाची तर नक्कीच त्यांच्या आध्यात्मिक ह्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या त्या ह्याच्यामध्ये आयुष्याच्या टप्प्यावर किंवा पुढील जन्मामध्ये ते अज्ञात सुकृतीसारखं ते काम करणार, हे मात्र 100%. त्याचं बेनिफिट भगवंत त्यांना आध्यात्मिक ह्याच्यामध्ये शाश्वत याच्यासाठी नक्कीच देणार. हे तर मात्र 100 ना 110% आहे. ते शास्त्रांमध्ये ते वचनच आहे भगवंतांचं. दांभिकता कळते की तो माणूस असाच आहे, म्हणजे आपल्याला सगळं माहित आहे किंवा जी व्यक्ती आहे, तरी आपण द्यायचं का असं मी म्हणते. असं तरीही द्यायचं. तुम्हाला माझं उत्तर त्याच्यामध्येच होतं की जर मला क्लिअर नाही, तुम्हाला वाटतंय कुठेतरी ती दांभिकता आहे, तर अशा वेळेस ते कुठेतरी आपल्याला फसवतीये किंवा त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो. तर अशा वेळेस आपण पण अलर्ट राहिलं पाहिजे. फक्त आपण त्याला प्रेमाने हे करून आपण भगवंतांचा महाप्रसाद त्याला दिला पाहिजे.
त्यावेळेस मात्र आपण पण थोडं सावध राहिलं पाहिजे. म्हणजे जर पार्श्वभूमी आपल्याला थोडी माहिती आहे तर मग त्यावेळेस मात्र आपण थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणताय एखादा खूपच तुमच्यावर तेवढा हक्क असेल आणि त्या हक्कातून किंवा थोडासा हक्क म्हणू शकत नाही किंवा थोडा हट्टाला हे केलाय तर थोडंसं आपण नाही म्हणून आपण असं म्हणत नाही की, परंतु ते एक प्रिन्सिपल पण महाराज सांगतात की ते पण आपण दिलं पाहिजे त्याला थोडंसं का होईना. भले ठीक नाही जिथं 10,000 नाही, जिथं 100 रुपये नाही तिथं 10 रुपये का होईना, पण त्याच्याबरोबर हे पण दिलं पाहिजे जेणेकरून त्याला ती कृपा प्राप्त होईल. तर असं दोन्ही दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. फक्त आपण मात्र ते मात्र चेक केलं पाहिजे की आपण ते किती प्रमाणात करू शकतो. म्हणजे असं नाही की डोळे झाकून कुणीतरी येतंय ना आपल्याला हे करतंय मग आपण ते पूर्णच केलं पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. कुणीतरी त्याचा गैरफायदा घेतंय तर आपण त्याला हे नाही केलं पाहिजे. आपण अलर्ट राहिलं पाहिजे. एवढं पण ते पण खरे आहे. धन्यवाद माताजी, खूप छान सांगितलं, खूप छान उत्तर दिलं. आणि दुसरं आता उद्या 7 आणि 8 काय फक्त 7च. आता तुम्ही मला 8 सांगितलं होतं. काय झालं आता हा 5वा राहिला होता ना कालचा, त्यामुळे मी आज कव्हर केला. मला वाटलं होईल माझा, पण नाही. 7वा आहे. सुंदर श्लोक आहे तो भगवंतांचे ऐश्वर्य. तर 7व्यावर तुम्ही उद्या घ्या. आता बघू वेळ मिळेल तसं. हो चालेल. हरी बोल. अजून तुम्हाला हा हरी बोल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. हा थँक्यू माताजी. हरी बोल. थांबायचं का? छान सांगतात माताजी. मी आज पहिल्यांदा जॉईन झाले. मी आराध्य गोपी माताजी आहे. खूप छान. कुठून जॉईन झालाय माताजी तुम्ही? मी निगडी म्हणून माताजी. निगडी नाही का आपलं निगडी सेंटर. अच्छा 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 अच्छा. तर मी दररोज म्हणते जॉईन होईल, पण आम्ही वाचन असतो आमचं त्या टायमाला भागवतम वाच. तर रोज म्हणते थोडं थोडं होते लगेच बंद होते. आज मी पूर्ण ऐकलं. थँक्यू. असंच रोज होत जाऊ द्या. खूप सुंदर क्लास असेल 2 ते या वेळेमध्ये. थोडस प्रयत्न करा. 2-3 टाइम असतो ना माताजी. हो हो हो. थँक्यू माताजी. ठीक आहे, धन्यवाद. छान छान. थांबायचं का? हरी हो बोल. हरी बोल.